नमस्कार. कुंभकर्णी झोपेचं सोंग घेतलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जागा करण्यासाठी एका सामाजिक कार्यकर्त्यानं नामी शकल लढवली असून ग्रामपंचायत कार्यालयासमोर सनई चौघडा वाजवीत उपोषण करण्याचा निर्धार केलाय. हे अनोखे आंदोलन उद्या 21 ऑगस्ट रोजी बारामती तालुक्यातील जळगाव सुपे या ठिकाणी होणार आहे. एका बाजूला जळगाव सुपे गावात समस्यांची वानवा पसरलेली असताना ग्रामपंचायत प्रशासनाने कुंभकर्णी झोपेचं सोंग घेतलंय. त्यामुळे अधिकारी कर्मचारी व ग्रामपंचायत कार्यकारिणी यांना जाग करण्यासाठी हे अनोखं आंदोलन होणार आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते व जळगाव सुपेचे नागरिक संतोष जगताप यांनी अधिक माहिती दिली आहे. चला तर पाहूयात नेमकं काय म्हणतायत ते. नमस्कार. 21 ऑगस्ट 2025 रोजी आपला जळगाव सुपे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आपलं उपोषण सुरू होणार आहे. नेमकी काय कारण आहे त्या उपोषणामागे? 21 ऑगस्टला आपण जे उपोषण करत आहे जळगाव सुपे कार्यालयासमोर, खरं तर हे उपोषण आम्ही पंचायत समितीच्या कार्यालयासमोर घेतलं होतं, परंतु पावसाचा दिवस आणि ह्या सगळ्या अडचणीचा डोळ्यासमोर ठेवून जळगाव सुपे ग्रामपंचायतच्या कार्यालयासमोर घेतलेलं आहे. आणि उपोषण घेण्याचं कारण महत्वाचं असं आहे की आमच्या ग्रामपंचायतच्या 15 वित्त आयोगाच्या फंडमध्ये अंदाजे आणि सुमारे 69 लाख रुपये आज रोजी शिल्लक आहेत. हे 69 लाख रुपये 15 वित्त आयोगामधून लोकांच्या जनसुविधेसाठी आणि गावातल्या अडीअडचणीच्या कामासाठी शासनाने दिलेले आहेत. एवढे मोठ्या प्रमाणावर रक्कम शिल्लक असताना सुद्धा आज गावातल्या अनेक अडचणीत गावात लोकांच्या म्हणजे रस्त्याच्या मुर्मीकरणाचा प्रश्न आहे. रस्त्यामध्ये आता वाडेवस्ती गावाच्या जे वाडेवस्तीवरती लोक जात आहेत येत आहेत, विद्यार्थी शाळेमध्ये जात आहेत, दूध व्यवसायाच्या दुधाचे किटले घेऊन लोक येत आहेत. ह्या सगळ्या लोकांना तिथून येत्या जाताना खूप अडचणी येतात. ही लोक पडतात, ऍक्सिडेंट होतोय आणि आम्ही जुजबी त्यांना मागणी केली की आता मुर्मीकरण करा तुम्ही, तर त्यांचं आम्हाला असं सांगण्यात आलं की आम्हाला ह्या पैशातून मुर्मीकरण करता येत नाही. आणि ह्या सगळ्याच गोष्टीमुळं जे आज ग्रामपंचायतचा कारभार चालू आहे तो उजेडात आणण्यासाठी खरं तर मी ह्याला वाचा फोडण्यासाठी आज उपोषण करतोय. आपण बोललात की त्यांचं असं उत्तर मिळतं की या पैशातून मुर्मीकरण करता येत नाही. इतर निधी असेल ना ग्रामपंचायतीकडे, ग्राम निधी असेल? नाही, इतर निधी ग्रामपंचायतकडे आहे. त्यांचं म्हणणं मला त्यांनी जे नॉर्म्स दिलेत की ह्या 15 वित्त आयोगासाठी त्यांच्याकडे नॉर्म्स आहेत की आम्ही ह्या पैशातून तुम्हाला मुर्मीकरणाला खर्च करू शकत नाहीये. तर त्यांचं पावसाळ्याचे दिवस आहेत म्हटल्यावरती तातडीची सोय म्हणून त्यांना जो ग्राम निधी असेल त्यातून खर्च करू शकतात. आम्ही त्यांना बोललात का? आपण त्यांना ती विनंती केली होती. यापूर्वी मी त्यांना 2-3 वेळा जाऊन ग्रामपंचायत मध्ये भेटलो होतो की ह्या बाजूला मुरुम टाका, लोकांच्या काही गैरसोयी ते दूर करा. तर त्यांच्याकडून आम्हाला असं उत्तर मिळालं की ज्या ज्या भागामध्ये ज्या वस्तीवरती आता मुरुम टाकायचा आहे रस्त्यावरती त्या लोकांच्या पहिल्यांदा तुम्ही पाणीपट्टी घरपट्टी गोळा करा आणि नंतर आम्ही त्याच्यातून मुरुम टाकतो. म्हणजे हे एक लॉजिकच मला समजलं नाही. पाणीपट्टी घरपट्टी कुणी गोळा करायची? ग्रामपंचायतने. नाही, तुम्ही गोळा करा. आम्ही नाही. ते पाणीपट्टी घरपट्टी त्या लोकांना भरायला सांगा आणि त्यांनी भरल्यानंतर त्याच पैशातून आम्ही त्यांना मुरुम देऊ, असं त्यांनी लॉजिक लावले. आता 4.5 वर्ष तुम्ही काहीच केलं नाही ना. आता जर 11th आवरला तिकडे जिकडे मुरुम पाहिजे तिथं पाणीपट्टी द्या ते म्हटलं तर चुकीचं आहे. आणि जर वास्तविक बघितलं तर अशी परिस्थिती आहे की अनेक लोकांकडे, गावातल्या खूप मोठ्या लोकांकडे, त्यात काही नेते मंडळी त्यांच्याकडे 80-80 हजार रुपये घरपट्टी पाणीपट्टी थकलेली. मग तुम्ही ज्या बाजूला मुरुम टाकायचा त्यांचेच पैसे मागितले आणि त्यांनाच मुरुम दिला तर हे लॉजिकच कसं आहे? म्हणजे ह्याला कोणता विकास म्हणायचा? एका बाजूला धनदांडग्यांना पाठीशी घालायचं आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्यांना निधीसाठी अडवणूक करायची. पण आपण जो निधीचं बोलताय की 15 वित्त आयोगाचा निधीच्या संदर्भात आपण बोलला की बराचसा निधी हा आज पडून आहे. नेमक्या हा निधी पडून राहण्याची मूळ कारण काय? हा निधी पडून राहण्याची कारण आम्ही जाऊन भेटलो होतो ग्रामपंचायतमध्ये. ज्यावेळी माहिती मिळाली की एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसे शिल्लक आहेत आणि लोकांची कामं अडचणी तशाच आहेत, तर त्यांना भेटल्यानंतर त्यांच्याकडून आम्हाला असं समजलं तिथून चर्चांती की तिथं ठराव होत नाहीयेत आणि ग्रामपंचायत सदस्यांचा एकमेकाचा समन्वय नाहीये, यांच्यामध्ये वाद आहेत. त्या गोष्टीमुळे तो ठराव होत नाही असं त्यांचं म्हणणं आलं. स्पष्टच बोलले ते की ह्यामुळे आम्हाला हा निधी खर्च करता येत नाहीये. बरं, आमचं मत आहे की जर त्यांच्यामध्ये वाद असतील तर सरळ ह्या पैशातून जे कामं ते आयोजन करणार आहेत त्याचं ऑनलाईन टेंडर करावं ना त्यांनी. आताच्या धोरणाचा जो इशारा दिला त्याच्यामध्ये नेमक्या मागण्या काय केल्या? मी दिनांक 21 तारखेला सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत जो उपोषण घेतलेला आहे सनई चौघडा वाजवून, त्यामध्ये माझ्या प्रामुख्याने मागण्या आहेत की 69 लाख रुपये आमच्या ग्राम पंचायतच्या 15 वित्त आयोगाच्या निधीचे पैसे शिल्लक आहेत.
ते पैसे खर्च व्हावेत, खर्च पण अशा कारणासाठी व्हावेत की लोकांची कामं त्याच्यामधून झाली पाहिजेत आणि जी योग्य तीच कामं झाली पाहिजेत. दुसरी गोष्ट की रस्त्याचे प्रामुख्याने पैसे प्रश्न आहेत, सॉरी पैसे नाही प्रश्न आहेत रस्त्याचे प्रामुख्याने. त्याच्यामध्ये लिंबाचा माळा ते करंजाचा माळा ही एक वस्ती आहे, ज्या वस्तीला वड्याच्या लगतनी गेलेला रस्ता आहे. त्या रस्त्याच्या कामावर सध्या तरी मुरुम टाकून त्यांना जाण्या येण्याची तात्पुरती सोय केली पाहिजे. दुसरी गोष्ट गावठाण ते जाधव वस्ती, जाधव वस्तीच्या गावठाणच्या बाजूने जाधव वस्तीकडे जाणारा एक चेन आहे, पूर्वी गोविंद जगतापांनी ते काम केलं होतं. ते आता तिथं बिलकुल मुरुम राहिलेलं नाही, खूप खड्डा पडलेले आहेत. त्या ठिकाणी आपल्याला ते मुरमीकरणाचं काम व्हावं, किरकोळ मुरुम टाकून त्यांना जाण्या येण्याची तात्पुरती सोय केली पाहिजे. कारखेल रस्ता ते तुकाईनगर, तुकाईनगर हा प्रश्न फार मोठा आहे. कारखेल रस्ता ते तुकाईनगर या ठिकाणी त्या रस्त्यावर मुरमाची तर गरज आहेच आहे, पण त्या पुढे जाऊन त्या वड्यावरती एक पूल आहे, त्या वड्यावरच्या पुलाच्या नळ्या फुटलेल्या आहेत अक्षरशः. त्या फुटलेल्या नळीमध्ये पडून लोकांच्या गाड्या अडकून अपघात होण्याचा फार मोठा प्रश्न आहे. वड्याला मोठ्या प्रमाणावर पाणी जर आलं तर त्या मळ्याचा गावाशी संपर्क कंप्लीट तुटला जाईल अशी भीती शक्यता नक्कीच आहे. त्यामुळे ते एक काम झालं पाहिजे. पिंपळाचा माळा ते बबनराव वस्ती हा एक खूप मोठा एक 2-2.5 किलोमीटरचा रस्ता आहे तो. यापूर्वी त्याच्यावर 2-3 कोटी रुपये पडणार आहेत अशी आम्ही चर्चा फक्त ऐकली, इथून मागे फक्त चर्चाच ऐकली, कधी त्याचं कामच झालेलं नाही. त्या ठिकाणी एक वळण आहे, वड्यावरून टर्न मारल्यानंतर तिथं पण नळ्याचा आणि बराचसा भाग वाहून गेलेला आहे. त्या ठिकाणचं काम होणं आणि त्या रस्त्यावर मुरुम टाकणं ही एक प्रामुख्याने आमची मागणी, कारण तिथं अपघात होण्याची शक्यता आहे. इनामोस्तीच्या पाणीपट्ट्या भरलेल्या पावत्या 2015-16 एक तिथं योजना माननीय नामदार अजितदादा पवार यांनी आम्हाला मंजूर करून दिली होती. 9-10 लाख रुपयाचं ते काम होतं. तर ते काम झाल्यापासून त्यांना पाणी मिळालंच नाही, उलट त्यांच्याकडून पैसे घेतले आणि त्यांना डिपॉझिटच्या पावत्या दिल्या नाही त्या काळातील तत्कालीन ग्रामसेवक किंवा कोणी असतील त्यांनी. आणि त्या ठिकाणची पाईपलाईनची पाणी पुरवठा लाईन दुरुस्ती करून अद्याप त्यांना पाणी दिलं नाही, तर त्यांना पाणी द्यावं, कारण ते गावापासून एक नाईक समाजाची वस्ती आहे, ती गावापासून वंचित राहते, म्हणून त्यांना ती एक प्रामुख्याने मागणी आहे. दुसरी मागणी आहे गावठाण अंतर्गत पाणी पुरवठा लाईन दुरुस्त करून स्वच्छ पाणी पुरवठा केला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आमच्या ग्रामपंचायतच्या चौकापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते राजमाता अहिल्यादेवी चौकापर्यंत जी आमची सरळ लाईन गेली गावठाणमध्ये, ती लाईन गेली वर्षभर झालं ती लाईन फुटली, तो खड्डा अजून तसाच आहे, त्यातून दूषित पाणी त्या लोकांना जाते, लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तो एक प्रामुख्याने मत आहे. गावकरमाळ्यामध्ये लाईन काही लोकांना पाणी जात नाही, गावठाणमध्ये तीच बोंब आहे. एकंदरीत संपूर्ण गावठाण दलित वस्तीपासून ते सगळंच गावठाण, गावकरमाळा असेल, दलित वस्ती असेल, पुन्हा आमच्या मधल्या आळीची काही लोक असतील, बौद्धनगरच्या तिथलं पण आहे, त्या ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या लाईन दुरुस्त करून पुरेशा दाबाने ह्या लोकांना पाणी त्यांना दिलं जावं ही एक प्रामुख्याने आमची मागणी. कारण 15 वित्त आयोगमध्ये हे पैसे खर्च करता येतात, हे पैसे खर्च केले पाहिजेत, पण त्याला ऑनलाईन टेंडर त्यांनी केलं पाहिजे. दुसरी गोष्ट गावातील स्ट्रीट लाईट आणि बल्ब बसवणे. आज पावसाळ्याचे दिवस आहेत, गावाच्या आजूबाजूच्या रस्त्यांनी गवत गुडघ्या इतकं कमरे इतकं वाढायला लागलेलं आहे, विचुकाट्याचा धोका आहे, लहान लहान मुलं रात्रीची बाहेर पडत असतात, वयोवृद्ध माणसांना जाणं येणं असते. त्यामुळे ते स्ट्रीट लाईट जेवढ्या गावामध्ये आहेत त्या सगळ्या बंद येतात. अंधारमय गाव झालंय, तर ते स्ट्रीट लाईटचं बल्ब बसवणं तसं गोष्ट पाहिली तर किरकोळ आहे, ही होऊ शकते त्यांच्याकडून, पण ती सुद्धा त्यांची करायची मानसिकता नाही, म्हणून ती एक प्रामुख्याने मागणी आहे. आणि अंजनगाव रोड ते सातपुते वस्ती ही आमच्या चर्मकार समाजाची एक वस्ती आहे, तिथं मागील पण त्यांनी इस्टिमेट पाठवलंय असं आम्हाला कळवलंय त्यांनी. मी मागच्या 7-8 दिवसापूर्वी त्यांना भेटलो होतो की त्याचं इस्टिमेट पाठवलंय, तिथं सिमेंट कॉन्क्रीटचा रोड होईल असं त्यांचं म्हणणं आहे. पण सध्याची परिस्थिती अशी आहे की ती एक नाल्यातून जाणार रस्ता आहे, थोडासा नाला आहे तिथं, नाल्यातून त्यांच्या घराकडे त्यांना असं वळावं लागतं. 100 मीटरचा रस्ता आहे, त्यावर किरकोळ मुरुम टाकून दिला तर सध्या त्यांचं काम चालू होईल, आणि ती एक प्रामुख्याने मागणी. अशा ह्या सगळ्या मागण्या. आणि ग्रामपंचायतमध्ये गेली 4.5 वर्ष झालं आमच्या ग्रामपंचायतमध्ये लोकांना व्यवस्थित कुठलीही कामं होत नाहीत आमच्याकडची. दुसरी गोष्ट की आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी शिल्लक असून पाण्याची सोय नाहीये, रस्त्याची तीच बोंब आहे. आमच्याकडे एक फिल्टर होता पाण्याचा, ज्याच्यातून लोकांना 5 रुपयाचे कॉईन टाकल्यानंतर एक 20 लिटर पाणी मिळत होतं. चांगली सुविधा त्यांनी सुरू केली होती ती, पण भविष्यात पुढे जाऊ नये ना 1 वर्षभरात ते सगळं कोलमडलं. मग आजची परिस्थिती सांगतो तुम्हाला, आज रोजी म्हणजे लाईव्ह तुम्हाला आजपासूनच्या मागच्या 7 दिवसापर्यंत अजूनही गावाला पाणी सुटलेलं नाही. गावात पावसाळ्याच्या काळात पाणी पुरवठा होत नाहीये.
ग्रामपंचायतच्या बाजूनी हनुमान मंदिराकडे जाणारी लाईन गेले वर्षभर झालं ती लाईन फुटलेली, त्यातून दूषित पाणी पुरवठा त्या लोकांना होतोय. मग ह्या लोकांना लोकांच्या आरोग्याची काळजी करायची नाही. किरकोळ कारण आहे की मोटर जाळलेत म्हणून ह्यांच्याकडे स्पेअरला दुसरी मोटर तयार नाहीये. 7-7, 8-8 दिवस लोकांना पाणी सुटत नाही, लोकांना विकत पाणी घ्यावं लागतंय. ह्या सगळ्या कारण आहेत त्याच्या पाठीमागे, उपोषण करण्याच्या पाठीमागे. आणि मग आपण न्याय कसा मागणार त्यांना? अच्छा, एकंदरीत आपल्या मागण्या काय आहेत त्याच्यामध्ये? आता माझ्या मागण्या अशा आहेत की लिंबाचा माळा ते करंजाचा माळा, ओढ्यालगतचा एक रस्ता आहे, ते जे करंजाच्या माळ्यामध्ये लोकवस्ती आहे तिथं, त्या लोकांसाठी तो रस्ता आहे. यापूर्वी त्या रस्त्यावरती कामं किरकोळ झालेली, कामाचा दर्जा नसल्यामुळं रस्त्यावरती सगळा खड्डे पडलेले आहेत, लोकांना जाता येत नाही. एका बाजूने रस्त्याच्या एका बाजूने पूर्ण ओढा आहे आणि ते ओढा भरलेला आहे पाण्याने. जर त्यातून तोल जाऊन एखादा ओढ्यात माणूस पडला, त्याचा अपघात झाला, किंवा शाळेची मुलं येतात तिकडनं, कोणाला पोहा येत असेल कोणाला नसेल, ह्या सगळ्या गोष्टींमुळं त्या रस्त्याची त्यांची फार मोठी अडचण आहे. प्रामुख्याने त्यांची एक मागणी आपण केलेली. मागच्या वेळी तुम्ही आला होता आमच्याकडं, दत्तवाडी ते इनामोस्ती ते दत्तवाडी ह्या रस्त्यावरती काही वाद झाल्यानंतर तो रस्ता बंद पडला. तो बंद पडलेल्या रस्त्याचं जर आमच्या ग्रामपंचायतच्या अधिकारातला तो रस्ता नाही, PWDचा रस्ता आहे, तो रस्ता बंद पडलाय. त्याचे 13,98,000 रुपये बिल काढून घेतलंय. तिथं फक्त 6 हायवाच्या गाड्या टाकल्या होत्या खडीच्या, आणि पूर्णपणे ते एवढं बिल काढून घेतलं. मग त्यावेळी जर हा रस्ता तिथं करता त्यांना येत नव्हता, काही स्थानिकांच्या अडचणी होत्या किंवा वाद होते शेतकऱ्यांचं, तर तोच रस्ता उचलून लिंबाचा माळा ते करंजाचा माळा ह्या चेनेजवरती तेवढंच अंतर टाकून तो रस्ता केला असता तर आज त्या लोकांची सोय झाली असती. मग हे पैसे काढून घेण्याचे अधिकार यांना दिले कुणी? आज ठेकेदारांनी ते पैसे काढलेत. आणि ग्रामपंचायत कडे आपण याची विचारणा केली तर ग्रामपंचायत सांगते की ते आमच्या अधिकारात काम नव्हतं, PWDचे होतं. पण निश्चितच तुमच्या गावच्या हद्दीत जर एखाद्या ग्रामपंचायतमध्ये काम चालत असेल आणि तिथं जर मोठ्या प्रमाणावर पैसे काढून घेतले असतील तर त्याची जबाबदारी आपल्या ग्रामपंचायतचीच आहे, हे माझं मत ठाम मत आहे. आपल्या सर शेवटी एक प्रश्न आहे, हे जे आपण उपोषण करताय, आंदोलन करताय, हे नेमकं व्यक्तिगत आहे की कुणाच्या सांगण्यावरून हे सुरू? बिलकुल नाही. कारण आजवर मी इथून पाठीमागे सुद्धा बऱ्याच वेळा आंदोलन केलीत गावामध्ये. आम्ही मागच्या वेळी जाधव वस्ती ते गावठाण या रस्त्यावरती आम्ही आंदोलन केलं होतं. आंदोलन केल्यानंतर माझ्याबरोबर 30-32 शेतकरी होते आणि त्या भागात जाणारे काही मंडळी होते. तर त्या लोकांनी आंदोलन केल्यानंतर आम्हाला सगळ्यात महत्वाचं की पहिल्यांदा तर आंदोलन केलं म्हणून चुकीचे गुन्हे आमच्यावर 354 सारखे दाखल केले. ते गुन्हे आम्ही आमच्यावर सहन केले. भविष्यात ते प्रश्नानंतर मिटवला तो सामंजस्याने, तो त्यांनी केस मागे घेतली. पण एखाद्या न्यायाच्याच मागणीसाठी आमच्यावर 354 सारखे आम्ही गुन्हे दाखल करून घेतले, दाखल झालेत आमच्यावरती. त्यानंतर त्या रस्त्यावर बऱ्यापैकी निधी माननीय नामदार अजितदादा पवार आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन त्यावेळेचे अध्यक्ष संभाजीनाना होळकर यांच्या प्रयत्नातून तिथं आपल्याला त्यांनी निधी दिला. बऱ्यापैकी निधी दिल्यानंतर तो रस्ता आज पूर्णत्वास येत आहे. आता त्या रस्त्याची पण माझ्याकडे मागणी आहे बघा. गावठाण ते वाघवस्तीच्या बाजूने, शाळेच्या बाजूने तो रस्ता जातो. एकदम तिथं चोपणाचं रान आहे, सगळं चिखलमय रस्ता झालाय. तात्पुरती त्यांची सोय केली आणि त्याच्यानंतर आता त्याला काहीतरी पैसे मंजूर झालेत असं समजतंय. पण नंतर टेंडर करता येईल ना. आणि कुणाच्या सांगण्यावरनं करण्याचा प्रश्नच येत नाही. सध्या ग्रामपंचायतमध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी हे दोन्ही पक्ष तिथं कार्यरत आहेत. आम्ही दोघांच्या विरोधात काम करत असतो. ज्याचं चुकल त्याच्या विरोधात आम्ही बोलतच असतो. आणि विरोधक आणि सत्ताधारी हे दोघं मिळून दाखवायला फक्त विरोधक आहेत आणि म्हणायला फक्त हे सत्ताधारी आहेत. पण ज्यावेळी एखादी कामं काही घ्यायची असेल किंवा टेंडर्स घ्यायचे असतील त्याविषयी एकत्र बसून सगळं आपसात यांचं मिटत असतं. त्यामुळे ह्या दोघांच्याही विरोधात जे सत्ताधारी आहेत, विरोधक आहेत, जो चुकल त्याच्या विरोधात आमचं आंदोलन असतं. त्यामुळे कोणाच्या सांगण्यावरनं करणं हा प्रश्न. परंतु असा एक मागील काळामध्ये आपण पाहिलं की तुम्ही राहता माळेगावात आणि केवळ राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून तुम्ही तिकडे लक्ष घालता असंही मागील काळामध्ये बोलले जात होतं. अगदी बरोबर आहे. मी राहायला माळेगावमध्येच आहे. माझी कर्मभूमी माझ्या मुलांच्या शिक्षणामुळे मला माळेगावला राहावं लागतं. पण शेवटी ते माझं गाव आहे, तिथं माझी शेतीवाडी, तिथल्या लोकांच्या अडीअडचणीसाठी मी झटलं तर त्यात वावगं काय? माळेगावला जरी राहिलो मी आणि जळगावमध्ये काम केलं तरी एक सोशल ऍक्टिव्हिटी माझं ते पॅशन आहे. मला आवड आहे लोकांच्या कामासाठी मला झटणं किंवा त्यांच्या अडीअडचणीला मदत करणं हा माझा पहिल्यापासूनचीच एक आवड आहे आणि छंद आहे माझा. त्यामुळे मी हे काम करतो. आता गावच तुमचं आहे म्हणून तुम्ही
तुम्ही हा प्रश्नच नाही ना. माझ्या वाडवडिलांची आमच्या कितीतरी पिढ्यांची शेतीवाडी तिथंच आहे, माझं घर आहे तिथं, त्यामुळे मी हे कामं करत असतो. म्हणजे आता येणाऱ्या 21 तारखेला आपला निर्णय ठाम आहे. नक्कीच नक्की. ग्रामपंचायत कार्यालयाने अजूनही किंवा प्रशासनाने सरपंच असतील ते आमचे राहिलेले 9 सदस्य या सगळ्यांनी एक सकारात्मक विचार करून मी ज्या मागण्या केल्या आहेत त्या मागण्यावरती त्यांनी काम चालू केलं पाहिजे, ना की फक्त लोकांचेच आम्ही पट्ट्या गोळ्या झाल्यानंतरच तुम्हाला आम्ही तुमची कामं करू असं जर त्यांचं उत्तर असेल किंवा ह्या माध्यमातून ते जात असतील तर पुढच्या काळात अजून आम्ही आंदोलन आणि आमचा संघर्ष तीव्र करू. लोकांच्या मागण्यासाठी निश्चितच झटत राहू. नागरिकांना काय आवाहन करू? मी नागरिकांना एक आव्हान करतो की ज्या शासनाचा आपल्याला जो निधी येतो, जो शासनाचा पैसा येतो, शासन निधी देत असतं, वेगवेगळ्या हेडमध्ये आपल्याला ते पैसे देत असतात, 15 वित्त असेल, 25-15 असेल, ह्या सगळ्याच ह्याच्यातून ह्या नागरिकांना माझं एक आव्हान आहे की हा सगळा पैसा तुमच्या हक्काचा पैसा आहे, तुम्हाला येणाऱ्या सुविधेसाठी तो पैसा आहे. अशा पैशाचा विनियोग आपल्या अडचणीसाठी झाला पाहिजे, आपल्या विकास कामासाठी झाला पाहिजे. आणि जर होत नसेल तर आपण 100% निर्भीडपणे ह्या गोष्टीचा विरोध केला पाहिजे. हा विरोध केला तरच अशी एक निर्धास्तपणे गाढ झोपलेली जी आपली प्रशासन यंत्रणा आहे, ग्रामपंचायतची यंत्रणा आहे, ती त्याशिवाय जागी होणार नाही आणि आपल्या हक्काची कामं आपण करून घ्यायला यात वावगं काहीच नाही असं माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे. नागरिकांना विनंती की आपण उद्याच्या येणाऱ्या 21 तारखेच्या आमरण 21 तारखेचं जे माझं उपोषण आहे त्या उपोषणामध्ये आपण सर्वांनी त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, कारण आपला सहभाग हाच ग्रामपंचायतला उद्याच्या केलेल्या झोपलेल्या ग्रामपंचायतला जाग आणण्यासाठी त्याचा फार मोठ्या प्रमाणावर उपयोग होईल. या ठिकाणी आणखीन एक प्रश्न असा आहे की आपण मगाशी बोललात की जवळपास 7-8 दिवस झालं पाणी पुरवठा गावाला होत नाही. मागील काळामध्ये एक मोठी अशी पाण्याची योजना, पाणी पुरवठ्यासाठी योजना आपल्या गावामध्ये राबवल्या गेली. एवढी मोठी योजना राबवल्या गेल्यानंतरही आज पाणी पुरवठा होत नाही. तसं बघितलं ना आपण गेले 15 ते 20 वर्षापासून पाठीमागे जावं लागेल त्यासाठी. 2006-07च्या काळात आमच्या गावाला पहिल्यांदा सगळ्यात मोठी स्कीम आली आपलं पाणी स्कीम. ज्यावेळेस आमच्या गावामध्ये कार्यरत झाली, म्हणजे सुरू झालं ते काम, सुरू झाल्यानंतर त्या कामाची टाकी तयार झाली, जुन्याच विहिरीवरनं ते पाणी घेतलं, ते बरंच काही त्याच्यात. परंतु ती स्कीम जशी चालू झाली तशी अजून ती ग्रामपंचायतला हँडवर्क पण झालेलं नाही आणि लोकांना त्याचं पाणी पण मिळालं नाही. ते अपूर्ण अवस्थेत आहे. त्याचे पूर्ण पैसे काढून ठेकेदारांनी घेतले तत्कालीन त्यावेळेचे जे ठेकेदार होते. त्यानंतरच्या काळात सुद्धा बऱ्याच वेळा आमच्या गावामध्ये पाईपलाईन त्या विहिरीकडनं गावात आलेत, गावातून विहिरीकडे गेलेत. असा जवळपास तसा जर निधी काढला आपण, मला फिक्स आकडा सांगता येणार नाही, पण आपले पाणीपासूनचे आतापर्यंत जर फिक्स आकडा काढला तर आमच्या गाव 1-1.5 कोटीच्या पुढे झाले निव्वळ पाणी पुरवठ्यावरती. मध्यंतरी इनाम वस्तीसाठी पण पाणी पुरवठा कॉन्ट्रॅक्ट हे झालं होतं, निधी दिला होता माननीय नामदार अजितदादांनी. त्यावेळी त्या दादांनी दिलेला निधी 9-10 लाख रुपयाचा तो निधी होता. 2015-16च्या काळातली ती घटना आहे. ज्या ती पाईपलाईन पूर्ण टाकून झाल्यानंतर त्या लोकांना 1 तांब्या पाणी सुद्धा मिळालं नाही. त्यांच्याकडून डिपॉझिटच्या पावत्या घेतल्या नळ कनेक्शनसाठी, त्या पावत्या डिपॉझिटचे पैसे घेतल्यानंतर त्यांना पावत्या दिल्या नाहीत, रीतसर कनेक्शन पण दिले नाहीत. आणि आजही त्यांना लोक घरपट्टी पाणीपट्टीसाठी त्यांची अडवणूक केली जाते कुठल्याही गोष्टीसाठी. म्हणजे एकंदर पाहता पाणी पुरवठ्याच्या योजना बऱ्यापैकी राबवल्या गेल्या. आज जळगाव सुपे ही ग्रामपंचायत पाण्यापासून वंचित आहे असं एकंदर चित्र आहे. पाणी खूप आहे आमच्याकडे, आमची अशी परिस्थिती आहे, धरण उशाची कोरडगाशीची, पाणी खूप आहे पण ही यंत्रणा राबवत नाहीत. किरकोळ गोष्ट आहे. तुम्ही मगाशीच माझ्याकडे विषय काढला होता की 7-8 दिवस झाले गेले आजच्या तारखेपासून, आज मला वाटतं 19 तारीख आहे, आजच्या तारखेपासून मागं तुम्ही जा, 7-8 दिवस झालं गावाला पाणी नाही. कारणांची चौकशी केली आपण त्यांच्याकडे, तर कारण की सिंपल आहे की आडावरची किंवा त्या विहिरीवरची मोटर जळल्यात. पण तुम्ही एखादी शासकीय योजना राबवली जाते ना, त्यावेळी कधीही एक मोटर जळली तर त्याला स्पेअर लोकांच्या अडचणी होणार म्हणून दुसरी मोटर तिथं अवेलेबल असते त्या ह्याच्यात. म्हणजे तो संचच तसा तयार केलेला असतो कुठल्याही योजनेचा. तर आमच्याकडे एक तर जळून गेली, दुसरी तिथं उपस्थित नाही, आणि जी जळली ती काढण्या वाचून 7-7 दिवस जर पाणी मिळत नसेल तर हे किरकोळ करण्याने ही मानसिकता कोणती? म्हणजे कामच करायचं नाही ही त्यांची मानसिकता आहे, लोकांना वेटीसच धरायचं. झोपलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठीच आपला हा सर्व खंडाडोब चालू आहे. नक्की.